हॅलो आत्या, हॅपी बर्थडे. आम्ही सगळ्यांनी तुझ्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ बनवलाय. यात आपल्या घरातल्या सगळ्यांनी पार्टिसिपेट केलाय आणि मला खात्री आहे की तुला हा व्हिडिओ नक्की आवडेल. त्यामुळे तू हा पूर्ण बघ. हॅपी बर्थडे. जन्म जन्म हो तू ही मेरे पास माँ, जन्म जन्म हो तू ही ज़मीं आसमां। ये है खबर दिल में कहीं रब रहता है मगर मेरे दिल में रहती भोली वाली मेरी माँ। मेरे दिल में रहती भोली वाली मेरी माँ। पगली है दुनिया रब को मनाने, मंदिर मज़ारों तक जाती है। घर में ही मेरे होता है तीरथ, मुझको नजर जब माँ आती है। मुझको नजर जब माँ आती है। जन्म जन्म तू मेरी अरदास माँ। जन्म जन्म तू मेरा एहसास माँ। सच का पता दिल में ही है पर मुझको ये पता मेरे दिल में रहती भोली वाली मेरी माँ। मेरे दिल में रहती भोली वाली मेरी माँ। बचपन से अब तक माँ से क्या सीखा, मैं ये जहाँ को बतलाऊंगा। जब नाज होगा तुमको भी मुझ पे, वो दिन यकीनन मैं लाऊंगा। वो दिन यकीनन मैं लाऊंगा। जन्म जन्म हूँ तेरा विश्वास माँ। जन्म जन्म रहूं मैं तेरे पास माँ। इन ख्वाहिशों इन कोशिशों से पहले तो मगर मेरे दिल में रहती भोली वाली मेरी माँ। मेरे दिल में रहती भोली वाली मेरी माँ। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुष्पा. पुष्पवंशी म्हणजे आनंद, पुष्पवंशी म्हणजे धाक, पुष्पवंशी म्हणजे प्रेमळपणा. पुष्पवंशी, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. Hey Pushpa Maushi, wishing you a very happy birthday. Lots of love. Happy birthday, Pushpa Maushi. Lots of love. Many many happy returns of the day, Pushpa Maushi. Happy birthday, Maushi. वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा मामी. पुष्पा मावशी, सगळ्या मावशात डॅशिंग धडाकेबाज, सगळ्यांना मदत करणारी, प्रत्येक
क्षणामध्ये एकत्र येऊन सगळ्यांना सपोर्ट करणारी अशी माझी मावशी. तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Wish you many many happy returns of the day, पुष्पा मावशी. यही दुआएं हैं तुम्हारे जन्मदिन पर, तुम यूं मुस्कुराते रहो हमेशा जीवन भर. विश यू हैप्पी बर्थडे पुष्पावशी फ्रॉम दीदी दादा पल्लवी अर्णव सुगर. थैंक यू. जय भीम. पुष्पा मावशी आई, मावशी, बहीण, आत्या, आजी या प्रत्येक नात्यामध्ये आदर्शवत आहेत. सगळ्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारी, सगळ्यांना प्रेम करणारी अशा मावशीला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. प्रिय पुष्पे, तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुझ्या वाढदिवसानिमित्त सरप्राईज गिफ्ट म्हणून व्हिडिओ बनवायचं ठरलं. ऐकून खूप भारी वाटलं. व्हिडिओ बनवायचा एक नवीन अनुभव, कारण आपण बोलतोच रोज फोनवर, कधी व्हिडिओ कॉलवर, पण खास स्पेशल वाढदिवसानिमित्त तुझ्यासाठी लॉकडाऊन स्पेशल बर्थडे. पुष्पे, तुझ्या समृद्धीच्या सागराचा किनारा नसावा, तुझ्या आनंदाची फुलं सदैव भरलेली असावीत आणि एकंदरीत तुझं आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावं. माझ्या लहान बहिणीला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. पुष्पा मावशी, तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुझ्या या वाढदिनी आज सगळ्या आपल्या फॅमिली मेंबरनी एक व्हिडिओ क्रिएट करायचं ठरवलं. त्यामध्ये आपल्या नयनचा जास्तीत जास्त सहभाग आहे, सोबतच आपल्या सगळ्या फॅमिली मेंबरचा. आणि तुझ्यासाठी माझ्याकडून या चार ओळी. आयुष्यात असे क्षण क्वचितच येतात, आयुष्यात असे क्षण क्वचितच येतात, क्षणभराच्या भेटीत जन्मभराचे होतात. आणि आपल्या फॅमिली मेंबरला सगळ्यांना माझ्याकडून सप्रेम जय भीम. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुसते पाणी डोळ्यांमधले, घास भरवते जी ती आई. पुसते पाणी डोळ्यांमधले, घास भरवते जी ती आई. बोल बोबडे शिकवीत सारे, बोल बोबडे शिकवीत सारे, जग दाखवते ती आई. पुसते पाणी डोळ्यांमधले, घास भरवते जी ती आई. श्वासही देते, ध्यासही देते, जगण्याचा विश्वासही देते, तरीही म्हणते जग व्यवहारी आई. कुठे काय करते आई, कुठे काय. Wish you many many happy returns of the day आई. Happy birthday. साऱ्या विश्वाला शांतीचा आणि मानवतेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वभूषण, भारतरत्न, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमचे बाबा डॉक्टर श्रावण कृष्णाजी बनसोडे यांच्या विचारांना अनुसरून आज 29 जुलै
2020 हा दिवस अतिशय आमच्या परिवारामध्ये अतिशय भाग्याचा असा आहे. कारण या दिवशी डॉक्टर पुष्पावती बनसोडे यांचा जन्मदिवस. डॉक्टर पुष्पावती बनसोडे ह्या केवळ बनसोडे परिवाराच्याच आई नसून त्यामध्ये आमच्या परिवार म्हणजे सुरळकर परिवार, गडहिरे परिवार, गायकवाड परिवार, त्याचप्रमाणे चलवदे परिवार या परिवाराच्या देखील त्या आई आहेत. अशी ही आई एक जगावेगळी आई म्हणून पुष्पावती बनसोडे यांचं नाव आम्हाला घ्यावंसं वाटतं. पुष्पावती बनसोडे ह्या माझ्या जरी मामे सासू असल्या तरीसुद्धा माझी मुलगी डॉक्टर प्रज्ञा कांबळे, त्याचप्रमाणे माझा मुलगा सुमेध यांना त्यांनी आजीचं आणि आजोबाचं प्रेम या दाम्पत्याने दिलं. आणि म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब बनसोडे यांचं देखील स्मरण मला या प्रसंगी करावंसं वाटतं. आणि म्हणून या ठिकाणी माझ्या परिवारावर जे काही दुःखाचे डोंगर कोसळले आजपर्यंत, त्या दुःखाच्या डोंगरा एवढं ओझं कमी करण्याचा प्रयत्न पुष्पावती बनसोडे यांनी निश्चितच केलेला आहे. त्या माझ्या मागे अतिशय सावलीसारख्या उभ्या राहत. मग ते संकट असो, सुख असो किंवा दुःख असो, त्या नेहमी माझ्या मागे आईसारख्या, माझ्या सख्या आईसारख्या अतिशय जिद्दीने तळमळीने 200-200, 300-300 किलोमीटरचा प्रवास करून माझ्या मागे त्या येऊन उभ्या राहिल्या आणि माझी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. आज त्यांचा वाढदिवस 29 जुलै आणि म्हणून या 29 जुलैच्या दिवशी मला तथागत भगवान गौतम बुद्धांना अशी प्रार्थना करायची आहे की आमच्या परिवारातील आई डॉक्टर पुष्पावती बनसोडे यांना खूप खूप चांगलं आयुष्य देव आणि त्यांना भरभरून सुख समृद्धी देव, अशीच प्रार्थना मी तथागत भगवान गौतम बुद्धाजवळ करतो. त्यांना, माझ्या आईला डॉक्टर पुष्पावती बनसोडे यांना आभाळभर वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा आणि त्या यापुढेही अशीच सावली बनून आमच्या मागे आशीर्वाद देव अशी परमेश्वरचरणी बुद्धचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आईच्या वाढदिवसानिमित्त आईला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. Wishing a very very happy birthday to a beautiful and enthusiastic lady, even at this age, who is a strong support system and backbone of our family. Thank you so much, Ai, for being with us in every situation and ups and downs in our life. Thank you so much for your unconditional love. Actually, formality nahi करायची, but still, happy birthday once again. Stay happy and healthy always. Happy birthday. Love you so much. हॅलो मामी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे मामी. एन्जॉय. आज आमच्या पुष्पाचा 67वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांना अनेक शुभेच्छा. पुष्पाच्या वाढदिवसाच्या दिवशी डॉक्टर श्रावण बनसोडे आणि झिंगराबाईची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण पुष्पाने यांचा वसा घेतलेला आहे आणि त्या वशाच्या प्रमाणेच त्या वागत आहे. प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये जाणे, सोडवण्याचा प्रयत्न करणे, आर्थिक, सामाजिक, मानसिक तयारी करून हे पुष्पाचा स्वभाव आहे आणि त्यानिमित्ताने आज मी पुष्पाला अनेक शुभेच्छा देतो. जर हे खरं असेल तर माझ्या आयुष्यातील काही वर्ष पुष्पाला लाभो अशी मी भगवंताचरणी प्रार्थना करतो. बस झालं का? माझी बहीण डॉक्टर पुष्पा श्रावण बनसोडे, तिचा आज वाढदिवस. ती लहानपणापासून हुशार, गुणवान, कर्तृत्ववान होती. ती सगळ्यामध्ये वावरणारी, अडीअडचणीला धावून येणारी, नातेवाईक जपणारी. आई गेल्यापासून आईची कमतरता तिने कधीच भासू दिली नाही.
मी तिच्या घरी गेल्यावर मला माहेरी गेल्यासारखे वाटते. वाईट प्रसंगाला पहिले धावून येणारी माझी ताई, अशा माझ्या ताईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना माझा जय भीम. माझी आई, माझे बाबा, माझ्या सगळ्या मावश्या, माझे भाऊ, माझे सगळे भाचे आणि माझ्या सगळ्या भाची. मला सगळ्यांना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की येणाऱ्या 29 जुलै रोजी माझ्या मावशीचा वाढदिवस आहे. येणाऱ्या 29 जुलैला माझी मावशी 67 वर्षाची होईल. मी या निमित्ताने माझ्या मावशीविषयी काही बोलू इच्छितो. माझी मावशी ही अत्यंत प्रेमळ, तशी कडक स्वभावाची, सगळ्यांना समजून घेणारी, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत माझी मावशी सगळ्यांवर प्रेम करते. मला चांगले आठवते, मी लहान असताना एका भुसावळमध्ये माझ्या मावशीचा सत्कार झाला होता. माझ्या मावशीला एक पारितोषिक भेटलं होतं. पारितोषिक म्हणताना सन्मानपत्र. त्या सन्मानपत्रामध्ये मला तेवढं कळत नव्हतं, पण त्या सन्मानपत्रामध्ये माझ्या मावशीनं जे भाषण केलं होतं ते फार अतुलनीय आणि फारच छान भाषण केलं होतं. माझ्या मावशीपासून मी लहानाचा मोठा झालो. माझ्या मावशीला मी लहानापासून मोठ्या असताना बघत आलेलो आहे. तशा अनेक प्रसंग आहेत, पण मी काही प्रसंग मला जे आठवतात मी ती तुम्हाला सांगू इच्छितो. आमचे बाबा डॉक्टर श्रावण बनसोडे हे लहानपणी आम्हाला 8वी-10वीत असताना माझे बाबा वारले आणि माझ्या मावशीनं माझ्या भावांचा, आमच्या नातेवाईकांचा सांभाळ केला. माझ्या प्रसन्न दादाला, अमोल भैयाला, बंटीला त्यांनी घडवलं. तिघांना डॉक्टर केलं. त्यांना चांगले संस्कार दिले. माझं मावशीचं कर्तृत्व फार मोठं आहे. मी आज बघतो आम्ही जेव्हा दुःखात होतो तेव्हा मावशीनं आम्हाला आर्थिक सहाय्य तर फार केलंच, मानसिक बळही पण दिले आणि आज पण देते आहेत. सगळ्यांच्या सुखात सहभागी होणं, लग्न समारंभात, प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्यांना फोन करून विचारणं, सगळ्या दुःखामध्ये सहभागी होणं. मग आमचे कोणी पण असो, दूरचे नातेवाईक असो, गावाचे नातेवाईक असो, जवळचे नातेवाईक असो, त्या सगळ्यांना माझी मावशी फार जपती, सांभाळ करती, सगळ्या दुःखामध्ये सावरती. आज माझ्या मावशी औरंगाबादमध्ये असताना माझे मित्र, नयनचे मैत्रीण, नेहाचे मैत्रीण सगळे आत्या नावानं ओळखतात आणि आमचे मित्र सगळे मावशी नावानं ओळखतात. मावशी जिथं चूक असेल तिथं फार स्ट्रिक्ट, तिथं रागवूनच बोलेल. तेव्हा आपल्याला 2 मिनिटासाठी माझ्या मावशीचा रागसुद्धा येईल, पण विचार केला त्या दृष्टीनं तर ती बरोबरच बोलते. आज माझी मावशी येणाऱ्या 29
जुलै 2020 रोजी 67 वर्षाची होईल. माझ्या मावशीला जग हे फार मोठं आहे, पण ह्या जगामध्ये खेळणारे आपण माणसंच आहोत. त्याच्यामुळं माणूस म्हणून कसं जगावं आणि माणूस म्हणून कसं जगावं हे माझ्या मावशीकडून शिकावं. माझ्या मावशीला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. माझ्या मावशी, एक गाणं मला आठवतं, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मावशी, हॅपी बर्थडे टू यू. मावशी, तू असंच मोठी राहा, आम्हाला रागव, आम्हाला वाईट वाटणार नाही आणि आमच्यावर तेवढं प्रेम कर. मावशी, आमच्याकडून चुकून, माझ्याकडून काही चुकून न कळत काही चुकी झाली असेल तर मला क्षमा कर. मी तुला मला माफ कर. मावशी, तुझं कर्तृत्व फार मोठं आहे. थँक्यू. माझ्या मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुष्पाजी, हॅपी बर्थडे टू यू. पुष्पाजी, आता म्हणतो परत. आज माझ्या मावशीचा वाढदिवस आहे. सर्वप्रथम माझ्या मावशीला मी तिच्या वाढदिवसाबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. माझी मावशी माझ्यासाठी जे काही आहे ते शब्दात सांगणं मला तरी शक्य नाही, परंतु माझ्या मावशीचा जो निर्णय, जे काय तिचं माझ्याबद्दलचं जे काय प्रेम आहे ते तिला आणि मलाच माहिती आहे. आता ते शब्दात सांगणं मला देखील हे नाही, पण माझी मावशी माझ्यासाठी खूप काही आहे आणि तिला पुन्हा आभाळ भरून शुभेच्छा. शेवटी मावशीबद्दल सांगताना मी एवढंच सांगेन, एक 2 शब्दांचं वाक्य बोलतो. नीला अंबर नीला समंदर, नीला अंबर नीला समंदर, नीली हमारी कहानी है. मावशी, समंदर से गहरी, आसमां से ऊंची, तेरी मेरी कहानी. प्रिय मावशी, तुम्हाला सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मावशी, तुमचा वाढदिवस खास आहे कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात. या सुखी आणि समृद्धी परिवाराचा तुम्हीच खरे मान आहात. पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Hello everybody. Today I am telling about my grandmother. My grandmother name is Pushpa Bansode. My grandmother very sweet person. My grandmother is cooks very well. I love my grandmother very much. Thank you. Happy birthday, Ajji. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मावशी. तुझ्याबद्दल बोलावे तितकेच कमी आहे. मावशी म्हणजे प्रेम, आधार, धीर, धाडस, नेतृत्व असे अनेक शब्द तुझ्यासाठी अपुरेच पडतात. तू लहानपणीपासूनच गुणवान, कर्तृत्ववान, हुशार आहेस हे मी ऐकून आहे, पण तू अगदी आता सुद्धा तशीच आहेस. प्रत्येकाच्या अडीअडचणीत, सुखदुःखात तू प्रत्येक वेळेस सहभागी होतेस. अगदी प्रसंग कोणताही असो, तू माझी सपोर्ट सिस्टीम असल्यासारखी आहेस. तू प्रत्येक वेळेस मला सपोर्ट केला आहेस. तू प्रत्येक प्रसंगी मला धीर दिला आहेस आणि अगदीच आता सुद्धा मला त्याच पद्धतीने तू धीर देतेस. अगदी दूर असताना सुद्धा तुझी आठवण आल्याशिवाय राहत नाही.
प्रत्येक वेळेस चहा घेताना तुझी आठवण ही मला येतेच. प्रत्येक वेळेस तू मला म्हणायचीस अमृत चहा ठेव, हा शब्द मला नेहमी आठवतो अजून सुद्धा. आता मी काही शब्द हे तुला कवितेतनं सांगेन. आई म्हणजे माझा जन्म, मावशी म्हणजे मी झाल्याचा आनंद. आई म्हणजे पुस्तकाची गोड सुरुवात, मावशी म्हणजे पुस्तकाचा गोड शेवट. आई म्हणजे शब्द, मावशी म्हणजे कविता. आई म्हणजे गोधडीतील ऊब, मावशी म्हणजे गुलाबी थंडगार हवा. आई म्हणजे उत्साह, मावशी म्हणजे नुसतीच मज्जा. आई म्हणजे लाड, मावशी म्हणजे हट्ट. आई म्हणजे डिस्कशन, मावशी म्हणजे सजेशन. आई म्हणजे बर्थडे, मावशी म्हणजे सेलिब्रेशन. आई म्हणजे बॅलन्स, मावशी म्हणजे फोन. आई म्हणजे कधी कधी ओरडणे, मावशी म्हणजे घट्ट मिठी घेणे. आई म्हणजे हृदय, मावशी म्हणजे शरीर. आई म्हणजे माझे सुंदर आयुष्य, मावशी म्हणजे माझ्या सुंदर आयुष्याचे चित्रकार. अशा माझ्या गोड मावशीस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅलो पुष्पे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आनंदी राहा. आलं का? हॅलो वहिनी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. आणि हे एकदा संपल्याला सगळं सोलापूरला एकदा या, सर्वजण एकत्र आपण भेटूया. हॅलो पुष्पामावशी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला. आणि आनंदी राहा, असंच निरोगी आयुष्य लाभू दे. लवकरच भेट होईल आपली, हे करोना वगैरे सगळं संपल्यानंतर. हॅलो पुष्पे, हॅपी बर्थडे. वन्स अगेन हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे मावशी. खरं तर आईनंतर सगळ्यात जवळचं नातं म्हणजे मावशीचं असतं आणि तू आम्हाला आई इतकंच प्रेम केलेलं आहेस. तुला या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला असंच उदंड आयुष्य लाभू दे. हॅपी बर्थडे मावशी. हॅपी बर्थडे मावशी. तुझ्याबद्दल सांगायचं म्हटले की आठवते सपोर्ट सिस्टीम, वेळोवेळी सल्ले देणारी, चुकलं तर रागवणारी आणि तितक्याच प्रेमाने जवळ घेणारी अशा माझ्या कूल आणि डॅशिंग मावशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या आजीचं नाव पुष्पावती श्रावण बनसोडे आहे. माझी आजी खूपच प्रेमळ, दयालू आणि सर्व गुण संपूर्ण आहे. माझ्या आजीला स्वयंपाक बनवणं, नवीन नवीन पदार्थ बनवणं आणि नवीन गोष्टी शिकणं आणि पुस्तकं वाचणं खूप आवडतं. माझी आजी नवीन नवीन पुस्तकं वाचती आणि त्याच्यातल्या जर काही कुठल्या छान गोष्टी असतात तर ती आम्हा सगळ्यांना सांगत असती. आणि माझी आजी वेगवेगळे पदार्थ बनवून आम्हाला खायला देत असती. माझी आजी, मी जेव्हा छोटा असायचो तेव्हा मला शाळेला सोडायला व शाळेला घ्यायला यायची. आणि मला जेव्हा मी शाळेवरतून थकून दमून यायचो तेव्हा मला ती जेवायला द्यायची आणि मग ती मला अभ्यासाला बसवायची. माझी आजी सगळ्यांवर खूप प्रेम करते आणि सगळ्यांची काळजी घेते. आम्ही पण सगळे तिच्यावर खूप प्रेम करतो. आणि आज आजीचा वाढदिवस आहे म्हणून आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. She cares for us and she also cooks delicious food for us. I enjoy to go to her in my vacations. Whenever I go there, she cooks different types of foods and I enjoy eating them. She is 67 years old but a very healthy person. She is a very kind and helpful personality. She also likes cooking and reading the books, and she likes to watch news and read newspaper and take the information from there. She tells stories at night and we enjoy listening her stories. Her hobbies are cooking and reading and she likes in her free time she likes to be with us and enjoy playing with us. Today is her happy birthday. Happy birthday Aji. Many happy returns of the day Aji, and I love you Aji. I miss you Aji,
and I like your food, especially the biryani. When I will come to Pune, please make for me biryani. And I like your stories. Since I was small, that time you tell me stories and I loved it. And I think we all can go to Aurangabad's house and have a big fun. And once again, happy birthday, Aji. Bye bye. Happy birthday, Aji. Happy birthday, Aji. Aji. प्रिय आईस, तुला वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा. आज 45 वर्ष उलटून गेली मला जन्म घेऊन. गेल्या 45 वर्षामध्ये मी तुझी अनेक रूपे पाहिली. बाबांनी जेवढं सामाजिक कार्य केलं, जेवढं त्यांच्या करिअरमध्ये कामं केली, त्याचं कारण तू त्यांच्या पाठीशी उभी होतीस. एक अर्धांगिनी म्हणून तू घरही सांभाळलंस, सामाजिक कार्यातही भाग घेतलास. करंजेमध्ये रमाबाई आंबेडकर प्रतिष्ठान, अनेक विद्वानांबरोबर तू डायस शेअर केलेला आहेस. अनेक वेळेला तुझी भाषणेही मी ऐकलेली आहेत. सामाजिक कार्यामध्ये बऱ्याच वेळा तू हिरिरीने पुढाकार घेतला होतास, एक सामाजिक बांधिलकी म्हणून. आणि ती एक शिकवण तू आम्हाला दिलेली आहेस की समाजाला विसरून चालत नाही आणि नातेसंबंध तोडायचे नाही. सो या दोन गोष्टी खूपच महत्त्वाच्या तू आम्हाला शिकवलेल्या आहेस. एक सून म्हणूनही तू आपल्या सासूची, मायची, कल्लू आत्याची प्रचंड सेवा केलीस. ती आम्ही पाहिलेली आहे. सुनंदाताईची डिलिव्हरी, बापू मामासाठी प्रचंड प्रमाणात कष्ट घेतलेस, त्याच्यासाठी खूप लढा दिला, त्याच्या भल्यासाठी खूप कष्ट घेतलेस. ती कष्ट करणारी बहीणही आम्ही जवळून पाहिली आहे. नेहानयांसाठी प्रयत्न करणारी, त्यांना आणून त्यांचा सांभाळ करणारी, त्यांना चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करणारी, त्यांच्यासाठी कष्ट करणारी आत्या, हे आम्ही पाहिली आहे. मीच नाही तर संपूर्ण औरंगाबाद शहराने आणि सर्वांनीच ती पाहिली आहे. मला वाटतं औरंगाबादमध्ये तर तू आत्या ह्याच नावाने जास्त ओळखली जातेस. एक मावशी म्हणूनही तू आपली कर्तव्य पूर्णपणे पार पाडलेली आहेस. आपल्या नातवांसाठी जीवापाड प्रेम करणारी, कधी रागवून, कधी समजावून सांगून, कधी प्रेमाने जवळ घेऊन त्यांना प्रेम करणारी आजी आजही त्यांना हवीशी वाटते. कळत न कळत आमच्याकडून काही चुका घडत गेल्या, त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. पुन्हा अशा चुका होणार नाही त्याची ग्वाहीही देतो. अनेक आव्हाने आपल्या समोर आहेत, पुढेही अनेक गोष्टी आपल्याला पार पाडायच्या आहेत. त्याच्यासाठी आम्ही सदैव तुझ्या पाठीशी राहू आणि आहोत. पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुला उदंड आयुष्य लाभो हीच बुद्धचरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे. आई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सुखी, समाधानी, आनंददायी, आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो. आज तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुमच्याबद्दल 2 शब्द बोलण्याची मला संधी मिळाली आहे. आपल्या परिवारातील तुमचे व्यक्तिमत्व खूप वेगळे आणि अत्यंत प्रभावी आहे. तुम्ही कधी खूप प्रेमळ असता, कधी कडक असता, तर कधी खूप हळव्या असता. आयुष्यातील अनेक कठीण प्रसंगांना तुम्ही धैर्याने सामोऱ्या गेला आहात.
परिवारातील समाजातील सर्व कार्यक्रम समारंभ यांना तुम्ही आवर्जून उपस्थित राहता. हसून खेळून तिथे सर्वांशी मिक्स होऊन जाता. न थकता घरी आल्या गेलेल्यांचा तुम्ही पाहुणचार करता. आपुलकीने प्रेमाने सर्वांची चौकशी करता. कठीण प्रसंगात संकटात इतरांच्या मदतीला धावून जाता. स्वतःला कितीही त्रास झाला तरी सर्वांच्या पाठीशी तुम्ही उभ्या राहता. परिवारातील सर्व नातलगांना तुम्ही एकत्र जोडून ठेवले आहे. आज तुमची तिन्ही मुले तज्ज्ञ डॉक्टर आहेत. समाजात त्यांना मानाचे स्थान आहे. याचे सर्व श्रेय तुम्हाला, तुमच्या संस्कारांना व तुमच्या कष्टालाच आहे. माझे लग्न होऊन जेव्हा मी या घरात आले तेव्हा घरातली पहिली सून, मोठी सून म्हणून तुम्ही माझे खूप कौतुक केलेत. घरातल्या सर्वांच्या आवडीनिवडी, स्वभाव माहिती होऊन सर्वांसोबत घरात ॲडजस्ट होण्यासाठी तुम्ही मला मदत केली. स्वयंपाक कलेत देखील तुम्ही अत्यंत निपुण आहात. स्वयंपाकातील अनेक पदार्थ मी तुमच्याकडनं शिकले. नवऱ्याच्या बरोबरीने घरातील कर्तव्ये, जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या हे मी तुमच्याकडनं शिकले. आजच्या वाढदिवसाचे हे अनमोल क्षण सदैव तुमच्या आठवणीत राहावे आणि या सुखद आठवणींनी तुमचे आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावे हीच अपेक्षा. पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे आई. आई, हॅपी बर्थडे. जर तू मला डाएटचं जेवण दिलं नाहीस तर मी ही दाढी एवढी अजून वाढवेल. ठीक आहे? हॅलो आई, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही नेहमी अशाच उत्साही आणि आनंदी राहोत आणि तुमचं प्रेम, आशीर्वाद आणि मार्गदर्शन आम्हाला असंच मिळत राहो. करोनामुळे आपण एकत्र येऊन हा बर्थडे सेलिब्रेट करू शकत नाहीये, पण करोना प्रकरण आटोक्यात आल्यावरती आपण सगळे नक्कीच एखादं फॅमिली आउटिंग किंवा फॅमिली गेट टुगेदर प्लॅन करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी रोडवर शॉपिंगला जाऊया, जी बरेच दिवसात आपण केलेली नाही आहे. सिंहगडवर फिरायला जाऊया. भिगवणला जाऊन परत एकदा फिश थाली ट्राय करूया. आणि तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हॅप्पी अँड स्टे इनडोर, मोस्ट इम्पॉर्टंटली. नाहीतर अमोल बनसोडे आपल्याला लॉक करतील आणि मग आपल्याला घरातच राहावं लागेल जर आपण त्यांचं नाही ऐकलं तर. आणि अशा आनंदी, मनमिळावू आणि अतिशय प्रेमळ अशा आईस माझ्याकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे आई. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. आजी म्हण. हॅलो आई, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सासू सुनेचं नातं हे आंबट गोड असतंच, तसंच आपलं काहीसं. मी तुम्हाला लहानपणापासून बघत आली आहे अँड आय एम प्राऊड टू से की मला माहीत असलेल्या खंबीर स्त्रियांपैकी तुम्ही एक आहात. आयुष्यातले बदल हे तुम्ही अगदी सक्षमतेने स्वीकारले. तसंच माझी एक छोटीशी इच्छा आहे की तुम्ही पंजाबी ड्रेसही कधीतरी घालावा. आम्हाला तुमचा खूप आधार आहे. थँक्यू फॉर बिईंग विथ अस. हॅपी बर्थडे वन्स अगेन. हॅलो एव्हरीवन. माझ्या आत्याबद्दल मी कितीही बोलले तरी कमीच आहे, म्हणूनच मी एक छोटीशी कविता केलेली आहे. ती मी तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवते. माझी आत्या म्हणजे जणू उन्हातली छाया, म्हणूनच ती करते आमच्या सगळ्यांवर माया. कितीही रागात चिडून मी बोलले, चूक माझी समजताच मी ढसाढसा रडले. पण कितीही चिडले तरी समजून घेतले मला, रुसले मी कैती तर जवळ घेतले मला. माझ्या प्रत्येक प्रसंगात पाठीशी उभी राहते तू, माझे आवड माझे छंद नेहमी जोपासले तू. हृदयाच्या बाजूंना होते स्पंदन, आत्या तुझ्यामुळे माझे जीवन नंदनवन. किती संकट आले जरी भरून, मी दाखवेल आत्या तुझे स्वप्न पूर्ण करून. आत्या तू नेहमी केलेस माझ्या संपूर्ण इच्छा. वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे आत्या. हॅलो आत्या, माय सुपर वुमन. तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुझ्या वाढदिवसानिमित्त बोलायचे ठरले आणि मनात तुझी भावचित्रे आठवून असंख्य विचारांनी दाटीवाटी केली. तू अत्यंत चविष्ट जेवण बनवतेस हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण घरी आलेल्या प्रत्येकाला जेवणाचा आग्रह देखील करतेस. क्वचितच एखादा कोणी असेल जो आपल्याकडे आलाय आणि न जेवता गेलाय. तू कितीही थकलेली असू दे, आजारी असू दे, तू जेवण बनवतेस आणि
प्रत्येकाला खाऊ घालतेस. या नरेंद्र दाभोळकरांसारखी व्यक्ती देखील तुझ्या आदरातिथ्याचे आणि साधेपणाचे कौतुक करते. यावरूनच दिसून येते की तू साक्षात अन्नपूर्णा आहेस. तुझे रुबाबदार करारी व्यक्तिमत्व तुझ्या सौंदर्यात आणखीनच भर घालते. अनेक नाते जपत जपत तू प्रत्येक नात्यात एक वेगळा गोडवा निर्माण केलेला आहेस. आमच्या सगळ्यांवर अगदी निस्वार्थपणे प्रेम केलेलं आहेस, एखाद्या कल्पवृक्षाप्रमाणे. मी खूप लकी आहे की मला तुझा सहवास लाभला आहे. खूप जणांना असं वाटतं की तू खूप कडक आहेस, तू खूप स्ट्रिक्ट आहेस, परंतु तू अगदी नारळासारखी आहेस. बाहेरून कडक आणि मधून मऊ, संवेदनशील, हळवी, प्रेमळ. मी साधारणतः 7-8 वर्षाची असल्यापासून तुझ्याकडे आहे, परंतु आपण एका अनामिक नाळेने जोडल्या गेलो ते जीवनभरासाठी. अगदी लहानपणापासून तू माझ्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच माझ्या आरोग्याकडे देखील खूप लक्ष दिले. माझ्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी अगदी डोळसपणे कष्ट घेतलेस. तू जे आमच्यासाठी केलं आहे त्याला खरंच तोड नाही. तू फक्त आम्हाला एक कर्तव्य म्हणून नाही सांभाळले, तर आमच्यावर खरोखरच मनापासून खूप प्रेम केले, आमचे लाड केले, आमच्या आवडीनिवडी जपल्या. आम्हाला काय आवडतं, काय नाही, काय आमच्यासाठी चांगलं आहे, काय नाही, हे तू सगळं केलं. आम्ही कधी चुकलो तर आम्हाला रागवले, तर कधी मायेनी पाठीवरून हात फिरवलास. जेव्हा आपण आजारी पडलो तेव्हा औषधांच्या आधी पाठीवरून हात फिरवलास, कपाळाला हात लावून चौकशी केलीस, प्रेमाने कुरवाळलंस. तू आमच्यासोबत खूप लहानपणापासून मी बघत आली आहे, तू खूप उत्साही आहेस, तू खूप चिरतरुण आहेस, तुझं व्यक्तिमत्व खूपच चिरतरुण असं आहे. तू आमच्यासोबत बॅडमिंटन, चेस, कॅरम, लुडो हे सगळं खेळतेस. तू कधीच माझ्यावर कुठल्या गोष्टी लादल्या नाहीस, मला कसलंच कंपल्शन केलं नाही. मला स्वातंत्र्य दिलंस, मला विचार करण्यासाठी एक स्पेस दिलीस, स्वतःचे डिसिजन घेण्यासाठी एक स्पेस दिलीस. तू KBC वगैरे आपण बघतो तेव्हा तू किती आन्सर्स देतेस यावरूनच तुझे वाचन दिसून येते. तू जेव्हा आपण क्रिकेट बघत असतो तेव्हा तू म्हणतेस की सचिन असता तर तो हा बॉल खेळला असता, सेवक असता तर त्यांनी मॅच इथपर्यंत नेली असती. यावरूनच तुझी खेळातील आवड दिसून येते. जर कधी मनाचे खच्चीकरण झाले असेल, मूड ऑफ असेल, तर तू वेगवेगळे उदाहरण देऊन प्रेरणा देतेस. थंडीमध्ये माझं पांघरूण माझ्यापासून असं इकडे तिकडे गेलेलं असेल, पडलं असेल कुठे, तर तू ते माझ्यावर मायेनी पांघरून टाकतेस. मी कित्येकदा तर बघितलं की थंडीत तू सकाळी पहाटे उठल्यानंतर तुझं पांघरून माझ्या अंगावरती असतं. मी उठल्यावर मला दिसतं की मला इतकं गरमी कसं काय होते बाबा, तर ते माझ्या आत्यानी माझ्या अंगावरती पांघरून टाकलेलं आहे. तू कुठल्या गोष्टीला घाबरू नकोस, मला इतके निर्भीड बनवले की बाबा कुठल्या गोष्टीला घाबरून आयुष्यात चालत नाही. कधी मी काही चांगले अचीव केले, मी चांगले यश संपादन केले, तर तू नेहमी माझे कौतुक केले, माझी स्तुती केली आणि सगळ्यांना त्याबद्दल कौतुकाने सांगितलं. माझी स्तुती करताना तू कधी थांबली नाहीस. मी कधी काही चांगले केले तर तुझ्या आनंदाला पारावर उरला नाही. सगळे घरातले कधी काही चांगलं करतात किंवा कौतुकास्पद करतात तेव्हा तू मन भरून त्यांचे कौतुक करतेस. आता तू असलीस की घराला एक घरपण असते, एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते, कार्यक्रमाचे पण रूप पलटते. आज आपण दोघी 2 वेगवेगळ्या ठिकाणी आहोत, तरी पण तू सतत माझ्यासोबत आहेस, माझ्याजवळ आहेस आणि तू नेहमी राहशील हेही मला माहिती आहे. बस, आय लव्ह यू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बॉस लेडी. हॅपी बर्थडे. हॅलो आत्या, मला तुला फक्त इतकंच म्हणायचं आहे की सगळ्यांचे व्हिडिओ बघून तू खूपच जास्त खुश झाली असशील, मला माहिती आहे. आणि सोबतच तुझे डोळे आहे ना पाण्याने गच्च भरले असतील. ॲक्च्युली जेव्हा मी आणि नयनने आयडिया केली की तुझ्या बड्डेसाठी काहीतरी छान सरप्राईज देऊया, तेव्हा आम्ही सगळ्यांना कॉल केले. तेव्हा सगळेजण खूपच एक्सायटेड होते आणि सगळ्यांनी पटपट व्हिडिओ सेंड केले आणि व्हिडिओ करतानाही आम्हाला तितकीच मजा आली. आम्ही खूप हसलो आत्या. त्याच्याचमुळे मला सगळ्यांना खूप थँक्यू म्हणायचं आहे की त्यांनी वेळेवरती व्हिडिओ आम्हाला सेंड केले. तसंच मला माझ्या नशिबाला सुद्धा थँक्यू म्हणायचं आहे आणि माझ्या लाईफला स्पेशली, की जे काही आमच्या नशिबात घडले त्याच्यामध्ये तू आमची साथ कधीच सोडली नाहीस. नेहमी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस आणि आम्हाला कधी एकटे सोडलं नाही. कधी आम्हाला कोणत्या गोष्टीची कमीसुद्धा पडू दिली नाही आत्या. आज आम्ही जे काही आहोत ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आहोत.
आणि म्हणूनच मला इतकं म्हणायचं आहे तुझ्या बड्डेच्या दिवशी, माझं आयुष्यसुद्धा आत्या तुला लागू दे. तुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अशीच खुश राहत जा. थँक्यू. बाय बाय.